श्री कुरुक्षेत्र अध्याय 9 श्री गणेशाय नमः. ऐकून सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनोद तसे कर जोडून भक्ती भावे करुणिया श्रीपाद कर्पूर पुरी असती पुढे वर्तली केसी कथा विस्तारुनी सांगता कृपामूर्ती दातार सिद्ध म्हणे नामधारका पुढे कथा झाल्या अति कौतुका तया ग्रामी रजक एक सेवक झाला श्री गुरूंचा नित्य श्रीपाद गंगेसी येती विधिपूर्वक स्नान करती लौकिक व्यवहार संपादिती त्रैमूर्ती आपण ऐसे के दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगा वही दाही दिशी मध्य हस्ते अपने देखा तया गंगा तटकात रजक असे वशधूत नित्य येऊने असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रमाण करुनिया नमन करे अतिविना मनोवाक्य कर्मेसी श्रीपाद मने रजकासी कार्य नित्य कष्टतोसी तुष्टुल मी तुझ्या भक्तीशी सुखे राज्य मनी करी म्हणती ऐसे कोणसे गुरुचे वचन काठी भालवी बांधी शकुना विनोद तसे कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चित्ता सेवक झाला एक चित्ता दुरुनी करी दंडवता मटा गेली येण्याची परी येत बहुता दिवसांपरी तो राजक सेवा करी अंगण झाडी प्रोक्षवारी नित्य नेम येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वेशखा किडा करीत नदी तटाका आला राज अमलेचे एक स्त्रिया सहित नावे तापण अलंकृत भरण क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखिला सर्व दळ दोन्ही थडी आम्ही तसे हत्ती गोडी मिरविता ती रत्न गोडी अलंकृत सेवक जन ऐसे गंगा प्रवाहता राजा आला खेळत नाना वाते असे घरचत सेवे येते थडी याच्या रजक होता नमस्कारित शब्दे चाला दूषित असे गंगेत अवलोकित संभारंभ जानीय विस्मय करी अति मानसी जन्मनिय संसारासी न देखिले सौख्यासी पदुस्मान देहा पुल्या धन्य राजा चर्चिने ऐसे सौख्य भोगणे श्रियावशाने भूषणे कैसा भक्तेश्वराचा कैसे अजर फळले कवन देखा रे दिले कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला यशा दशा ऐसे मनी चिंता करी दंडवत श्रीपादराय कृपावंत ओळखली त्यांची मनवासना रचक मनी स्वामी असी देखिले दुष्ट रायसी संतोषला मानसी केवळ दास श्री गुरूंचा तपे आराधन देवासी पावला यश अवस्थेसे म्हणून चिंतोले मानसी कृपामूर्ती दातार ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियाशी चाड नाही अभोगासी चरणी तुझे मन सौख्य श्रीपाद मने रजकासी जन्मांधारभ्य कशलासी वांछासे भोगव्यासी राजभोग तमत्रुती निवोआवी इंद्रिय सकळ ना तरी मोक्ष नवे निर्मळ बाधा करिता की पुढे केवळ जन्मांतरी परियसा तुष्टवा इंद्रियासी तू आमेच्या वंशी आवडी झाली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित ऐसी स्वामीचे वचन विनय रचक कर जोडून कृपा सागर तू गुरु राजपूर्ण उपेक्ष नको म्हणत असे अंतर दिला तुझे चरण द्यावे माते पूर्ण दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातर श्री गुरुमती तयासी मित्र नगरी जन्म घेसी भेटी घेऊ अंतकाळासी कारण असे अम्मीने तू भेटी होतासे अम्मासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता बरा होसी अम्मा येणे घडेल आणि कार्य कारणासी अवतार होऊन पर्यसी वेश धरुणी संन्यासी ना मनुष्य सरस्वती ऐसे सयास मुंगती निरोप देती जाही म्हणती रजक लागला ते चरणी नमन करतेसे त्यावेळी ते 19 गुरुची कृपामूर्ती रजकाची जवळ पाचारती या भोग्य किंवा पुढती राज्यभोग म्हणजे सांग रजक विनविती श्रीपादासी झालो आपण अपरवयासी भोग भोगीन बाळप्यासी येऊन गोड राज्यभोग ऐकून रजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोग म्हणती निरोप देतासी त्यावेळी त्याजली प्राण तात्काळी जन्म झाला मलेचक कुळी विद्र नगरी प्रख्यात ऐसे रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ताता चारित्र झाले पुढे अनेक ये तुके झाली अवसारी श्रीपादराव कर्पूरपुरी असती महिमा अपरंपारी प्रख्यात झाला प्रेयसी महिमा सांगसी गुरूंचे शक्ती आपले कैसे वाचे नवल नवे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसे स्थान महिमेंचे विस्तार सांगणे कमने एकाग्र प्रख्यात असे कर्पूरवर मन कामना पूर्ती तेथे ऐसे किती दिवसापरी श्रीपाद मने कर्पूर गुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून येत दृश्य होती तेथे अश्विनवत्य द्वादशी नक्षत्र मुक्र राजपरीसी श्रीपाद बेसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिक दिसे अदृश्य कर्पूरवरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रैमूर्तीचा उद्धार जे जण असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कर्पूर पुरश्चत्रापूर्व असे प्रख्यात भूमंडई इति श्री गुरु चारित्रामृते परम कथा कल्पतरु श्री नृसिंह प्रख्याने सिद्ध नामधारका संवादे रजक वर प्रधान तयातीत श्रीपाद नंदन गमन नाम 9 अध्याय श्री गुरु दत्तात्रय चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।